सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या मालिकेमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे। आजच्या या ज्ञानप्रबोधाच्या ज्ञानसत्रामध्ये आपण स्वामींच्या श्रीमूर्तीच्या काही अवयवांचं वर्णन बघणार आहोत, ज्यामध्ये भगवंताच्या श्रीमुखाचं, ओष्ठपुटांचं आणि दातांचं, ओठांचं आणि नाकाचं, तर असे एकंदरीत या सर्व अवयवांचं वर्णन पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर करत आहेत। कशा उपमा देतात ते, कसं रूपक वाखाणतात आणि कोण्या प्रकारच्या उपमा आहेत उत्तम दर्जाच्या, हे सर्व आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। तर जास्त उशीर न करता चला तर आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। दंडवत हो। ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 468। जयाची कांती कसमसा, सुधा करू नव्हे सरिसा, म्हणूनी कळा तुटती दिसा दिसा, कृष्ण पक्षी तया। भगवंताच्या कांतीचं वर्णन चालू आहे, म्हणजे त्वचेचं वर्णन चालू आहे। भगवंताची जी कांती आहे त्याच्यावर जी कसमस आहे, म्हणजे त्या कांतीवर, त्या त्वचेवर जी झळाळी आहे, जे तेज आहे, त्या संदर्भामध्ये सांगतात सुधा करू नव्हे सरिसा, एवढं तेज आहे भगवंताच्या त्वचेवर की सुधाकर पण त्या त्वचेची बरोबरी करू शकत नाही, म्हणजे चंद्रही त्याची बरोबरी करू शकत नाही, इतकी ती त्वचा तेजोमय अशी आहे। म्हणून कळा तुटती दिसा दिसा, भगवंताच्या कांतीसोबत त्याची तर तुलना होऊच शकत नाही, चंद्र बरोबरी करू शकत नाही। मग फक्त जी झळाळ आहे त्वचेची त्या संदर्भातच हा चंद्र भगवंताच्या त्वचेची बरोबरी करू शकत नाही का? एकच उणीव आहे का? ही नाही, दुसरीही उणीव आहे असं कवी सांगतात। दुसरी उणीव कोणती आहे तर या चंद्राची एक एक कळा तुटते कृष्ण पक्षामध्ये, म्हणजे पौर्णिमेनंतर दररोज चंद्राची एक एक कळा कमी होते, चंद्र थोडा थोडा कमी होतो। अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णपणे गायब होतो, तो काय कोणाला दिसत नाही। तर ही जी न्यूनता आहे, ही 2 नंबरची न्यूनता सांगितलेली आहे। पहिलं सांगितली की जे झळाळी आहे ते झळाळी पण बरोबरी करू शकत नाही, म्हणजे झळाळी ही चंद्राची कमी आहे, ही एक न्यूनता। दुसरी न्यूनता आहे की कृष्ण पक्षामध्ये दररोज एक एक कळा तुटते, तसे भगवंताच्या त्वचेची जी कळा आहे ती काय तुटत नाही, म्हणजे भगवंताच्या त्वचेची ही जमेची बाजू आहे आणि चंद्राची ही एक न्यूनता आहे। आणि श्रीमुखा निरुपमा, अंसे उपमिजे चंद्रमा, कळा चढवणी तया महिमा, उजळे शुक्ल पक्षी। आणि श्रीमुखा निरुपमा, भगवंताच्या श्रीमुखाचं वर्णन करतायत कवी। काय म्हणतात? श्रीमुख कसं आहे? निरुपमा, म्हणजे त्या श्रीमुखाला कोणतीही उपमा देता येणार नाही।
त्याला निरुपम म्हणतात. नीर म्हणजे नाही, उपम म्हणजे काय? उपमा. निरुपमा, नीर म्हणजे नाही, उपमा म्हणजे कोणतीच उपमा आपण त्या श्रीमुखाला देऊ शकत नाही वर्णन करण्यासाठी. असं ते निरुपम श्रीमुख आहे भगवंताचं. अंशे उपमिजे चंद्रमा, त्याच्यामध्ये कवी म्हणतात की अंशे उपमिजे चंद्रमा, काही अंशाने थोडीशी उपमा देता येईल चंद्राची. काही अंश बर का, संपूर्ण अर्थाने नाही, काही अंशाच्या अर्थाने. कळा चढून तया महिमा उजळे शुक्ल पक्षी. मग तो कोणता अंश आहे? कवी म्हणतात की काही अंशाने उपमा देता येईल चंद्राची भगवंताच्या श्रीमुखाला. तर तो कोणता अंश आहे? तर तो अंश म्हणजे की शुक्ल पक्षामध्ये चंद्राची कळा ही वाढत जात असते आणि उजळे शुक्ल पक्ष जशी ते चंद्राची कळा वाढत असते, चंद्र हा तेजोमय होत असतो शुक्ल पक्षामध्ये. कृष्ण पक्षामध्ये अंधकाराकडे वाटचाल चालू आहे, शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेकडे वाटचाल चालू आहे चंद्राची, उजळतीला जात आहे चंद्र. तसं भगवंताचं जे श्रीमुख आहे ते उजळ श्रीमुख आहे. येणे अर्थी या आंशिक अर्थाने आपण चंद्राची उपमा आंशिक अर्थानेच श्रीमुखाला देऊ शकतो, संपूर्ण अर्थाने नाही. केवळानुरागाचे अंकुर तैसे दसन मनोहर, की श्रीरंग खाणीचे वज्रांकुर मज पांता. केवळा अनुरागाचे अंकुर तैसे दसन मनोहर. केवळ अनुरागाचा अंकुर, केवळ अनुराग म्हणजे काय तर आवडी, आरक्तपणा, ज्याच्यामध्ये अनुरक्तपणा जास्त आहे, रक्तपणा, लालपणा. आणि अनुराग या शब्दाचा अर्थ काय होतो? आवडी असाही होतो. तर ज्याप्रमाणे केवळ अनुरागाचे अंकुर हे तैसे दसन मनोहर, ते श्रीरंग खाणीचे वज्रांकुर मज पाहता. म्हणजे भगवंताच्या श्रीमुखातील हिरड्या आणि दसन, अनुराग आरक्त म्हणजे इथे भगवंताच्या हिरड्या ज्या आहेत त्या लाल आहेत आणि त्या हिरड्यांमधून जे दात निघालेले आहेत ते जणू काही वज्रांकुर, म्हणजे जणू काही वज्राचे अंकुर निघालेले आहेत की काय, असे मजबूत ते भगवंताचे दात आहेत. मज पाहता, मला पाहताना असं वाटते की भगवंताचं जे श्रीमुख आहे तीच जणू काही एखादी खाण आहे आणि त्या खाणीमधून वज्राचे अंकुर निघाल्यासारखे दात दिसत आहेत. असं कवींची ही एक कल्पक बुद्धी आहे, कल्पकतेतून हे एक ओवी त्यांनी तयार केलेली आहे. पुढच्या ओवीमध्ये त्या दंतपंक्तींचं कवी अजून विश्लेषण करतात. पक्व डाळिंबाची या बिया होती सुरंगा झळाळिया, परी उपमे नव्हती तिया दंत पंक्तीसी. पक्व डाळिंबाची या बिया, पक्व झालेलं जे डाळिंब असते ते डाळिंब एकदम लाल असते, त्याप्रमाणे सुरंग झळाळिया
एकदम आरक्त वर्ण आहे, लाल आहे, सुरंग लालिमा आहे आणि त्या लालिमेमध्ये झळाळ आहे, एक प्रकारची चमक आहे. असे ते जे डाळिंबाचे बिया आहेत, डाळिंबाचे दाणे आहेत, एवढे लाल आहेत, तेजोमय आहेत. परी उपमे नव्हती या दंतपंक्तीसी, तरी पण दंतपंक्तीला उपमा देता येणार नाही. भगवंताच्या ज्या हिरड्या आहेत, त्या हिरड्या काही एक वेगळ्याच प्रकारची लालिमा घेऊन बसलेल्या आहेत. त्या हिरड्या लाल आहेत, हवेशा वाटणाऱ्या आहेत. तो वर्ण तसा आहे, हवासा वाटणारा. म्हणून म्हणतात की या डाळिंबाची उपमाही देता येणार नाही. काहीतरी एक वेगळीच छटा त्या हिरड्यांची आहे आणि त्या हिरड्यांमध्ये ज्या दंतपंक्ती आहेत, म्हणजे दातांच्या पंक्ती, रांगा. पंगत म्हणजे काय? रांग. आपल्या मुखामध्ये ज्याप्रमाणे दातांची रांग असते, त्याप्रमाणे भगवंताच्या मुखामध्ये दंतपंक्ती म्हणजे दातांची रांग आहे. पंक्ती म्हणजे पंगत, पंगत म्हणजे रांग. ते पाहुणी स्मित प्रभा, उपंढर पद्मरागाचा गाभा, सरी नव्हे माणिकांची शोभा, ओष्ठ पुटांसी. ते पाहुनी स्मित प्रभा, स्मित हास्य, सुप्रसन्न असं वदन भगवंताचं असायचं. चेहऱ्यावर हसू असायचा, पण तोही स्मित असायचा, स्मित हास्य असायचं चेहऱ्यावर. नाहीतर हसण्यामध्ये पण प्रकार असतात वेगळे वेगळे. काही जण असे हसतात की एखादा माणूस दचकून जाईल. तसं हसणं काय कामाचं? तर भगवंताचं जे श्रीमुख आहे त्यावर स्मित हास्य आहे, त्याचबरोबर स्मित प्रभा आहे. प्रभा म्हणजे तेज आहे. ते तेज पण कसं आहे? प्रखर तेज नाही. पुढच्याचे डोळे दिपून जातील, जो व्यक्ती दर्शनाला आला आहे त्याचे डोळे दिपून जातील असं तेज नाही. स्मित प्रभा, एकदम स्मित प्रभा आहे, सौम्य आहे प्रभा. ती तेज जे आहे ते सौम्य आहे. उपंढर पद्मरागाचा गाभा, उपंढर पद्मरागाचा गाभा. हे वर्णन कशाचं चालू आहे? ओष्ठपुट. ओष्ठ म्हणजे ओठ, पूट म्हणजे हे दोन. दोन ओठ लावल्यानंतर जशी पेटी तयार होते, जसे आपण बघतो वाळवंटामध्ये, किंवा वाळवंट म्हणजे कच्छचं वाळवंट नाही, गुजरात मधलं वाळवंट म्हणजे नदीचं वाळवंट जे आहे, ज्यामध्ये शिंपल्या सापडतात. त्या शिंपल्या दोन्ही एका जागी लावलेल्या असतात, त्याला आपण पेटी बोलतो, बरोबर की नाही? तर त्यापासूनच हा पूट शब्द तयार झालेला आहे. ओठांचं पूट, जशी ती शिंपल्यांची पेटी बंद असते त्याप्रमाणे आपली ओठाची जणू पेटी आहे बंद असलेली. तर असे ते ओष्ठपूट, त्या ओष्ठपुटांचं वर्णन सांगतात. त्या ओष्ठपुटांपुढं पद्मराग जे आहे, ओष्ठपुटापुढं पद्मराग पण उपंढर वाटत आहे. उपंढर म्हणजे काय? उपंढर म्हणजे वेगळा रंग, फिक्कट रंग, थोडा जो योग्य असा रंग असायला पाहिजे तसा नाही, निस्तेज रंग आहे तो. उन्हामध्ये एखादा आपण कपडा वाळायला घातला, एप्रिल मे महिन्यामधलं ऊन आहे, आणि आपण घरातील एखादा कपडा धुतला, वापरायचा, आपण जे कपडे घालतो ते कपडे आपण धुवून जर उन्हामध्ये वाळू घातले, 4 दिवस काढलेच नाही, तर रंग कसा होऊन जातो? तर कपड्याचा रंग उडून जातो, निस्तेज होतात कपडे. त्याप्रमाणे पद्मराग जो रत्न आहे, पद्मराग एका रत्नाचं नाव आहे, किंवा जे लाल कमळ आहेत, पद्मराग, लाल कमळातील जो रंग आहे लाल, तोही उपंढर वाटतो, तोही निस्तेज वाटतो, फिक्का वाटतो.
पुढे अजून एक उपमा सांगतात. पद्मरागाचा गाभा पण उपंढर वाटतो, पण अजून पुढच्या खंडीमध्ये सांगतात सरी नव्हे माणिकांची शोभा. माणिक रत्न जे आहे ते एकदम लाल असते. ती लालिमा पण भगवंताच्या ओष्ठपुटांसमोर, ओठांपुढं निस्तेज आहेत. त्या माणिकांची शोभा पण देवापुढं, त्या देवांच्या ओठांपुढं काहीही शोभायमान वाटत नाही. असे ते ओष्ठपुट एकदम आरक्त आहेत. हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की ओठ लाल करण्यासाठी, मेकअप करण्यासाठी ज्या महिला मंडळी आहेत त्या लिपस्टिकचा वापर करतात. आता हे वापर करणं चांगलं आहे का? स्वतःचं सौंदर्य दाखवण्यासाठी लिपस्टिकचा वापर करतात, वेगळे वेगळे कॉस्मेटिक्स वापरतात. आता हे लिपस्टिक कशापासून तयार होते? भगवंताचे ओठ तर एकदम लाल आहेत. लाल ओठ एक सौंदर्याचं प्रतीक आहे. तर तशी लालिमा ओठावर आणण्यासाठी आपण आताच्या काळामध्ये, आज जनमानसातील लोक, जे महिला मंडळ आहेत ती लिपस्टिक वापरते. तर ते लिपस्टिक पण काय पुण्याचं काम नाही वापरणं. कारण या कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच जीवांना मारून हे कॉस्मेटिकचे पदार्थ तयार केले जातात. जसं लिपस्टिक आहे, एका किड्यापासून तयार होते. जे भारी भारीच्या कंपन्या आहेत, जे एकदम क्वालिटीवाले प्रोडक्ट तयार करतात, असे जे कंपनीवाले आहेत ते एक निसर्गामध्ये किडा मिळतो, कोचिनियल नाव आहे त्याचं. कोचिनियल नावाचा एकदम लाल किडा असतो तो. त्या किड्याला वाळू घालतात आणि त्यापासून एक रंग तयार करतात लाल, त्यापासून लिपस्टिक तयार करतात. त्या रंगाचं नाव कार्माइन असं आहे. कार्माइन पदार्थ ह्या किड्यापासून तयार होतो. किड्याला वाळू घालतात, त्याच्यावर काही प्रक्रिया करतात आणि तो रंग तयार करतात, त्यापासून लिपस्टिक तयार करतात. आणि आपण शुद्ध शाकाहारी महानुभाव पंथीयच आहेत असं म्हणत नाही मी की लिपस्टिक वापरणारे, परंतु जे काही अन्य संप्रदायातले लोक आहेत, आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत असं म्हणणारे, मग ते जैन असतील, महानुभाव पंथीय असतील, वारकरी संप्रदायाचे असतील, वैष्णव असतील, जे कोणी असतील शुद्ध शाकाहारी, परंतु त्या घरच्या महिला मंडळी तर लिपस्टिक वापरतात. लिपस्टिक वापरतात तर ते किड्यापासून तयार झालेलं आहे. लिपस्टिक वापरलं म्हणजे काही ना काही अंश पोटामध्ये जात असेल, जेवताना, खाताना, पिताना, तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि हे कोचिनियल जो किडा आहे त्याला आपण नकळतपणे आपला आहार बनवतो. कॉस्मेटिक इंडस्ट्री याच्यावरच चाललेली आहे. त्या कोचिनियल शिवाय लिपस्टिक बनत नाही. दुसरेही काही मग लोक वेगळे वेगळे प्रोडक्ट वापरतात, ते पण असेच घाणेरड्या पद्धतीचे असतात. तर असो, सांगण्याचं कारण एवढंच आहे की हे भगवंताचे जे ओष्ठपुट आहेत, हे जे लाल आहेत ते नैसर्गिक आहेत. त्यांना असं काही कॉस्मेटिक गोष्टींचा वापर करावा लागत नाही, किंवा माणसाने निर्मित केलेले काही पावडर लावणे वगैरे वगैरे तसा काही विषयच नाही. तर जे भगवंतांनी आपल्याला आदर्श तत्व सांगितलेले आहेत अहिंसेचे, त्यावर आपण चाललो पाहिजे आणि असे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरले नाही पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याकडून हिंसा होणार नाही. आता तुम्ही म्हणणार की ते प्रोडक्ट तर इथं मार्केटमध्ये तयारच असतात, काय आम्ही घेणार होतो म्हणूनच त्यांनी तिकडे थोडी हिंसा केली. काहीच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की अगोदरच मार्केटमध्ये आलेले असते, आम्ही फक्त पैसे देऊन घेतो. तर याही प्रश्नाचं उत्तर आहे की मार्केटमध्ये मागणी आहे म्हणून प्रोडक्ट तयार होते. तुम्ही पैसे देऊन तो प्रोडक्ट घेत आहात, डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली तुम्ही त्या हिंसेमध्ये सामील होत आहात. त्यामुळं आपण अशा कॉस्मेटिक प्रोडक्ट पासून लांब राहिलो पाहिजे ज्यामध्ये जीवजंतूंची, पशूंची हिंसा होते. कारण अहिंसा परमो धर्म आहे आपल्यासाठी. म्हणून या हिंसेपासून, म्हणजे आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण दुसऱ्यांचा जीव घ्यावा, इतपत आपण नीच झालेलो आहोत का बरं? हा कधीतरी आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे. म्हणजे पुढच्याचा जीव घेऊन
आपण आपलं सौंदर्य वाढवत आहोत. हे कितपत योग्य आहे? तर असो, ज्यांना ही गोष्ट योग्य वाटली ते यावर अंमल करतील. बाकी भगवंताचं जे सौंदर्य आहे ते अलौकिक असं सौंदर्य आहे, असं कवी आपल्याला इथे सांगतात. सकळ पुरुषार्था अलंकारू, तो सुरेख शोभे मी सुरू, जयाचे दर्शना संसारू, संके जीवी. सकळ पुरुषार्था अलंकारू, सकळ पुरुषार्थाचा अलंकार आहे. काय अलंकार आहे सकळ पुरुषार्थाचा? तो सुरेख शोभे मी सुरू, म्हणजे भगवंताच्या ज्या मिशा आहेत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ज्या मिशा आहेत, ते सकळ पुरुषार्थाचा अलंकार आहेत. सकळ पुरुषार्थाचा अलंकार असलेले ते जे मिसूर आहे म्हणजे मिशा आहेत, त्या सुरेख आहेत, शोभिवंत दिसत आहेत. जयाच्या दर्शना संसारू, संके जीवी. ज्यांच्या दर्शना संसारू संके जीवी, संसार रूपी हा जो दर्शनीय आहे, जयाच्या दर्शना संसारू संके जीवी, म्हणजे ज्यांच्या दर्शनासाठी संसार जरी आला तरी तो भयभीत होईल, अशा त्या मिसूर आहेत. असा तो पुरुषार्थ आहे भगवंताच्या ठिकाणी, की हा एवढा मोठा संसार भगवंताला पाहून घाबरतो मनामध्ये. संकेजीवी म्हणजे काय? आता काय संसाराला जीव आहे का? नाही. कवींना हे म्हणायचं आहे, संकेजीवी मध्ये, संकेजीवी म्हणजे की तो संसारही मनामध्ये घाबरतो भगवंताला पाहून. बरवे पण जेणे शोभे, सुंदरिये वेधे वालभे, वैश्य कर्ण देखोणी क्षोभे, लावण्या जयाचिया. बरवे पण जेणे शोभे, सुंदरिये वेधे वालभे. बरवेपणा भगवंताच्या श्रीमुखामध्ये असा आहे, असं बरवेपण आहे की सौंदर्य पण भगवंताच्या ठिकाणी वेधलेलं आहे, आवडीपूर्वक वेधलेलं आहे. वैश्यकर्ण देखून शोभे लावण्य जयाच्या. भगवंताचं लावण्य पाहून जे वशीकरण आहे ते पण शोभे म्हणजे आश्चर्यचकित होऊन जाते. एवढं ते लावण्य अलौकिक असं आहे. तो सरळ नासा वंशू, झाल्या जीवकळांचा विकासू, जातीचा वांचोनी न भावे वासू, सुमन सौरभ्याचा. तो सरळ नासा वंशू, भगवंताचा जो नासा वंश आहे, म्हणजे जे नाक आहे एकदम सरळ आहे. झालिया जीवकळाचा विकासू, ज्यावेळेस या जीवरूपी कळांचा विकास होतो, भगवंताच्या ठिकाणी आवडी संचरते. या जीवाच्या ठिकाणी, जे तुम्ही आम्ही जीव आहोत, आपल्या ठिकाणी ज्यावेळेस भगवंताची आवडी संचरते त्यावेळेस जातीया वांचोनी न भावे वासू, सुमन सौरभ्याचा. हे जे जीवरूपी आपला हे जे जीवरूपी आपलं पुष्प आहे, या जीवरूपी पुष्पाचा जो हा विकास झालेला आहे भगवंताच्या आवडीमुळे, या सुगंधित अशा पुष्पाचाच सुगंध घेतील भगवंत. भगवंताचे जे नासापूट आहेत, सरळ असे ते नासापूट आहेत, ते फक्त जे भगवंताची आरती करतात, तुची व्हावा तुची भेटावा अशी आरती करणारे जे जीवरूपी पुष्प उमललेले आहेत, अशाच पुष्पांचा सुगंध घेतील हे नासापूट
असे काही झाडी वेलीवर एखादी फुलं निघालेली आहेत, मोगऱ्याची फुलं उमललेली आहेत बगीच्यामध्ये, गुलाबाची फुलं उमललेली आहेत बगीच्यामध्ये, आणि भगवंत त्या सुगंधाला आकर्षित होतील आणि तिकडे जातील, असं होणार नाही म्हणतात कवी. भगवंताचंच ध्यान करणारं जे जीवरूपी पुष्प आहे, त्याच जीवरूपी पुष्पाकडे भगवंत आकर्षित होतील. कारण त्या जीवाच्या ठिकाणी भगवंताचं जे ध्यान आहे, भगवंताच्या ध्यानाचं पुष्प उमललेलं आहे, भगवंताच्या ध्यानाचा सुगंध दरवळलेला आहे, त्या सुगंधाकडे आकर्षित होऊन भगवंत त्या जीवाकडे येतील. बाकी देवाला हे बाकीचे सुगंध आकर्षित करणार नाहीत. त्यामुळं आपल्या ठिकाणी भगवंताचा ध्यानरूपी सुगंध दरवळला पाहिजे, म्हणजे त्या ध्यानरूपी सुगंधाला आकर्षित होतील भगवंत आणि भगवंत आपल्याकडे येतील. किती सुंदर वर्णन आहे बघा. विश्वनाथ बास बाळापूरकर इथं वर्णन करत आहेत. भगवंताचं नाक कसं आहे, तर नाकही ज्या जीवाकडे ध्यानरूपी सुगंध आहे, भगवंताच्या ध्यानरूपी सुगंधाने ज्या जीवाचं आयुष्य दरवळून गेलेलं आहे, अशा जीवाकडे भगवंत आकर्षित होतात. म्हणून तुम्ही आम्ही सर्व जणांनी आपलं जीवन भगवंताच्या ध्यानाने सुगंधित केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या ध्यानाचा सुगंध दरवळला पाहिजे, जेणेकरून भगवंत आपल्याकडे आकर्षित होऊन येतील. किती सुंदर असा संदेश विश्वनाथ बास बाळापूरकर इथे देत आहेत आपल्याला. तो मुखचंद्र उदार गगणी, तया बृहस्पती शुक्रु दोन्ही, जैसे नेत्र रूपे संजीवनी, कळा मागो आले. तो मुखचंद्र उदार गगणी, भगवंताचं जे मुख आहे ते श्रीमुख जणू काही चंद्र आहे, आणि ते चंद्र कुठे उदयाला आलेला आहे? उदार गगनी, म्हणजे जे औदार्य गुणाचं गगन आहे, म्हणजे आकाश आहे. औदार्य गुणरूपी आकाशामध्ये भगवंताचं श्रीमुख रूपी चंद्र उदय पावलेला आहे. भगवंताचं श्रीमुख रूपी चंद्र उदयाला आलेला आहे. तया बृहस्पतीस शुक्रु दोन्ही, आणि अशा त्या श्रीमुख चंद्राकडे बृहस्पती आणि शुक्र हे दोन्ही ग्रह जणू काही नेत्ररूपे संजीवनी कळा मागो आले. जे श्रीमुखावर नेत्र आहेत ते नेत्र जणू काही बृहस्पती आणि शुक्र आहेत. तर हे बृहस्पती हा जो ग्रह आहे आणि शुक्र हे दोघेही नेत्र रूपाने जणू काही भगवंताला संजीवनी मागण्यासाठी आलेले आहेत त्या मुखचंद्राकडे. तो उत्कंठे चेनी उल्लासे, आपुला भीतरू दाविती जैसे, देवी निमिखोन्मिख पडियासे, उत्फुल्ल लोचनी. जे मागच्या वेळीमध्ये सांगितलेलं आहे की बृहस्पती आणि शुक्र हे दोघेही भगवंताकडे संजीवनी मागण्यासाठी आले. तर या दोघांनाही उत्कंठा अशी आहे, उल्हास असा एवढा तीव्र आहे की ते आपुला भीतरू दाविती जैसे, स्वतःच्या भीतरील तेज दाखवत आहेत जणू काही ते. देवी निमिखोन्मिख पडियासे उत्स्फुल्ल लोचनी, आणि भगवंताचे जे डोळे निमिखोन्मिख चालूबंद होत आहेत ते जणू काही स्वतःची उत्कंठा दाखवण्यासाठी ते उघडझाप होत आहेत. या दोन्ही बृहस्पती आणि शुक्र या दोघींची उत्कंठा जणू काही दाखवण्यासाठी डोळ्यांची उघडझाप चालू आहे, असं आपल्याला इथे कवी सांगतात. की ते प्रेमाचे पडप त्यागी, ऐसी कीर्ती पडती योगी, तेने स्फुरण यताये अंगी नयनाचा. त्या श्रीनेत्रांचं वर्णन कवी एका वेगळ्या पद्धतीने
या ओळीमध्ये करत आहेत. काय म्हणतात कवी, की ते प्रेमाचे पडप त्यागी. महादोबा भक्त होते ओरंगलचे, त्यांना भगवंतांनी प्रेम दिलं. कसं दिलं? दृष्टीशी दृष्टी मिळाली आणि भगवंतांनी उत्तम चौकळिकेच्या प्रेमाचा संचार केला महादोबा भक्ताच्या ठिकाणी. त्याचप्रमाणे आपल्याला प्रतिष्ठान येथील बाईसांचं पण उदाहरण आहे. प्रतिष्ठानी देव असताना बाईसांना एक कळिकेच्या प्रेमाचा संचार केला, ते पण ज्यावेळेस दृष्टीला दृष्टी मिळाली त्यावेळेस. तर कवी आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करतात इथे, की ते प्रेमाचे पडप त्यागी. ते दोन्हीही नेत्र, जे श्रीनेत्र आहेत भगवंताचे, जे नेत्र कमल आहेत, ते प्रेमाचे पडप त्यागी म्हणजे प्रेमाचं दातृत्व करणारे आहेत. ऐसी कीर्ती पढती योगी, अशी कीर्ती त्या नेत्रकमलांची आहे, असे सर्वजण आपण बोलतो. सर्व योगीजन हे कीर्ती पडतात त्या श्रीनेत्राची. तेने स्फुरण येत आहे अंगी नयनाचा, तेच जणू काही स्फुरण येत आहे त्या नेत्राच्या ठिकाणी, असे ते श्रीनेत्र दिसत आहेत. आणि म्हणूनच जणू काही त्या स्फुरणमुळेच ते श्रीनेत्र जे आहेत ते अधिक टवटवीत, अधिक विशाल दिसत आहेत. जसं आपण म्हणतोच, स्वामींचं वर्णन करतो ज्यावेळेस श्रीमूर्तीचं, आपण भगवंताला विशाल नेत्र असं बोलतो की नाही. तर कवी म्हणतात, जणू काही ते डोळे प्रेम दातृत्व करतात, म्हणूनच जणू काही त्या डोळ्यांच्या ठिकाणी स्फुरण आलेलं आहे आणि म्हणून ते भगवंताचे नेत्र विशाल असे दिसत आहेत. जळत भूते दुःखानळी, देखोनी नेत्र युगळी, झळंबोनी सखिया कर्णा जवळी, जैसे संवादू गेले. आता यामध्ये पाठभेद आहे. 478वी ओवीचा अर्थ सांगितला मी तुम्हाला. आता ही 479वी ओवी वाचली मी, पण या दोन्ही ओव्यांच्या मध्ये एक ओवी आलेली आहे एका हस्तलिखित पोथीमध्ये. एका हस्तलिखित पोथीमध्ये एक वेगळी ओवी आलेली आहे, ती ओवी तुम्हाला सांगतो. ती ओवी पुढील प्रमाणे, तया कृपा कटाक्षाची आणि भेदित भवमुक्तामणी, ते वेळी ओवला राहे गुणी अच्युतांचा. फार सुंदर अर्थ आहे या ओवीमध्ये, फारच सुंदर अर्थ सांगितलेला आहे कवींनी. या ओवीत म्हणतात की भगवंताने कृपा कटाक्षाने, जे भगवंताच्या दृष्टीचा कृपा कटाक्ष आहे, हीच जणू काही एक आणि आहे. आणि म्हणजे जसं सुईला आणि असते, टोक असते, त्याला आणि बोलतात. तर भगवंताच्या कृपा रूपी दृष्टीचा एक कटाक्षाला जी आणि आहे, भेदित भवमुक्तामणी, जे मुक्तामणी म्हणजे मोत्याचा मणी आहे. मुक्तामणी म्हणजे मोती. तर त्या मोतीला हे कृपा कटाक्ष जे आहे, हे कृपा कटाक्षाची आणि या संसार रूपी मोत्याला छेदते, म्हणजे छिद्र पाडते. तेवेळी ओवला राहे गुणी अच्युतांचा. ज्यावेळेस भगवंताचा कृपा कटाक्ष भाव जर झळकला तर काय होतो? हा जीव गुणी होतो. तुझा कृपा कटाक्ष भाव झळकता, तरी प्रेमाचा मोहर लागता, तिही ठायाचा उच्छेद होता, म्हणतात निर्वेदकार दायंबास. म्हणतात की नाही, जर भगवंताची कृपा कटाक्षाचा भाव झळकला तर तिन्ही ठायाचा उच्छेद होतात. विकार विकल्प स्वभाव याचा उच्छेद होतो. आणि मग असं त्या जीवाला ज्यावेळेस कृपा कटाक्षा भावामुळे हे गुण प्राप्त होतात, प्रेमरूपी गुण म्हणा, किंवा इथे एक ढोबळ अर्थाने जर म्हटलं तर कवी म्हणतात की ज्यावेळेस कृपा कटाक्षाचा हा आणीचा शस्त्र जे आहे, कृपा कटाक्ष रूपी आणि जी आहे, ही आणि संसार रूपी मुक्तामणीला छिद्र पाडते. मग हा जीव जो आहे तो गुणांनी
ववल्या जातो आणि मग अच्युतांचा म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होतो. जशी ही गाठी आहे, ह्या गाठीला जर छिद्र नसतं, या मणीला, या गाठीमध्ये जे मणी आहे त्या मणीला जर छिद्र नसतं तर धागा गेला असता का याच्यामध्ये? नाही. धागा गेला नसता मध्ये तर ही गाठी तयार झाली नसती, माळ तयार झाली नसती, बरोबर की नाही? हा धागा आहे म्हणून याला गाठी बोलतो आपण. नाही तर मणी वेगळे वेगळे पडले तर आपण मणी म्हणणार. या धाग्यामुळे याला नामना प्राप्त झाली, गाठी किंवा माळ म्हणा, जे कोणी जे शब्द वापरत असतील. तर कवींना हेच सांगायचं आहे की ज्यावेळेस भगवंताच्या कृपा कटाक्षाच्या आणीने छिद्र पडतात संसार रूपी मुक्तामणीला, त्यावेळेस या मुक्तामणीमध्ये गुणरूपी धागा ओवल्या जातो. तेवेळी ओवला राहे गुणी, त्याच्यामध्ये गुण ओवले जातात, म्हणजे तो गुणरूपी धागा त्या मण्यामध्ये घातला जातो आणि मग तो अच्युताच्या ठिकाणी म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी मग तो जीव स्थिर राहतो. जोपर्यंत आपल्या ठिकाणी गुण येणार नाहीत तोपर्यंत आपण भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे आपण गुण धारण केले पाहिजे, दोषाचा त्याग केला पाहिजे, असं कवींना इथे सांगायचं आहे. तर असो, आजचं हे ज्ञान सत्र आपल्या इथे संपलेलं आहे. बराच वेळ झालेला आहे. आपल्याला बऱ्यापैकी आजच्या ओव्या समजल्या असतील. आजच्या ज्ञान सत्रातला एक छोटासा प्रश्न आहे की ज्यावेळेस कवी ओष्ठपुटांची महती सांगतात, वर्णन करतात, त्यावेळेस ओष्ठपुटांचं म्हणजे ओठांचं वर्णन करण्यासाठी कवींनी कोणत्या उपमा दिल्या? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, भगवंताचं जे नासापूट आहे, नाक आहे, ते नाक कोण्या जीवाकडे आकर्षित होते? कोण्या जीवाकडे कोणता सुगंध पाहिजे म्हणजे भगवंत त्या जीवाकडे आकर्षित होतात? आजच्या सत्रातील 2 प्रश्न. तुम्ही सर्वजण नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये. भगवंताच्या श्रीमूर्तीचं वर्णन कवींनी पुढच्याही ओव्यांमध्ये केलेलं आहे, ज्यामध्ये भगवंताच्या डोळ्यांचं, कानाचं, भ्रूभंगाचं, भ्रूभंग म्हणजे भुवया, तर असे बरेच काही अजून अवयव बाकी आहेत ज्याचं वर्णन कवी पुढे करणार आहेत. तर तुम्हा सर्वांना नक्कीच पंडित विश्वनाथ बास बाळापूरकरांचं हे काव्य आवडत असेल. काही लोकांना आवडतही नसेल, कारण समजण्यासाठी डोक्याला थोडासा ताण द्यावा लागतो आणि सहसा काही जण असतात असे की ताण त्यांना द्यावासा वाटत नाही डोक्याला, तर ते लोक पटकन व्हिडिओ सोडून निघून जातात. पण एवढ्या मोठ्या महालाभापासून ते वंचित राहतात. हे जे ग्रंथ असतात, हे ग्रंथ तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाहीत, लक्षात असू द्या. ऐकायला जाऊ द्या, मार्केटमध्ये तुम्ही जर पुस्तक म्हणून खरेदी करतो जरी म्हटलं, ज्ञान प्रबोध हा ग्रंथ जर खरेदी जरी करतो म्हटलं, तर ज्ञान प्रबोध हा ग्रंथ तुम्हाला मार्केटमध्ये पण मिळणार नाही. माझ्याकडे जे पुस्तक आहे ते 1973 साली प्रकाशन झालेलं आहे. 1973 साली प्रकाशन झालेलं पुस्तक आहे. अरुण प्रकाशन आहे, प्रकाशक अरुण ज कोलते, अरुण प्रकाशन, मलकापूर, बुलढाणा. तर त्या काळात 1973 साली डॉक्टर विष्णू भिकाजी कोलते यांनी ते संपादन केलेलं आहे आणि 1973 सालचं हे प्रकाशन आहे. त्यानंतर अरुण प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं नाही किंवा आपल्या पंथातील कुणीही तसा प्रयत्न केला नाही. कोणत्या संत, महंत, बाबा, वासनिक मंडळी, उपदेशी मंडळी कोणीही हा प्रयत्न केलेला नाही. तर मार्केटमध्ये भेटत नाही हे पुस्तक. ज्ञानप्रबोध ग्रंथ मार्केटमध्येच मिळत नाही, ऐकायला कुठून भेटणार तुम्हाला? त्यामुळं थोडं डोक्याचा कीस पाडा. वेळ लागू द्या, लागला तर एकदा व्हिडिओ
पाहिल्यानंतर जर समजलं नाही तर व्हिडिओ पुन्हा पहा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला अर्थ समजतील. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.